हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल नम्रताज क्रिएटिव्ह कॉर्नर. तर आज आपण बनवणार आहोत खरवस. खरवस जितकं खायला स्वादिष्ट असतं तितकंच ते बनवायला सोपं आहे. फक्त त्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी लागते ती म्हणजे गाईचं चीक. तर आज माझ्या मैत्रिणीने मला हे छान अर्धा लिटर चीक दिला आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतेच. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गाईचं चीक हे अर्धा लिटर आहे. मग त्यासाठी मी म्हशीचं दूध घेतलं आहे जे 1 लिटर आहे, गूळ आणि वेलची पावडर आणि थोडीशी चवीसाठी तुम्ही साखर टाकलात तरी चालेल. जायफळही थोडंसं आपण टाकू शकतो. ओके, तर त्याची खूप सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवतेच ती. तर सगळ्यात आधी आपण एका भांड्यामध्ये हे अर्धा लिटर चीक आहे हे आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये हे 1 लिटर मी गोकुळचं दूध घेतलंय, तुम्ही बघू शकता. पहिल्या दिवशीचं चीक असल्यामुळे आपण अर्धा लिटर त्या चीकसाठी 1 लिटर आपण दूध घेतलंय. त्यामध्ये नंतर आपण हे गूळ टाकणार आहोत. गूळ थोडं चवीनुसार टाकायचंय. तुम्हाला एकदम जास्त गोड नको असेल तर थोडं कमी टाका. आणि हे गुळाची मी पूड करून घेतलेली, तर ती आता मी मिक्स करणार आहे. आता यामध्ये मी थोडंसं हे केसर टाकते. त्यानंतर थोडीशी जायफळची पूड, वेलचीमुळे सुंदर वास येतो, याला सुगंध येतो आणि चवही छान लागते. आणि परत हे छान असं मिक्स करून घेते. मी यामध्ये साखर टाकलेली नाहीये, गुळच टाकलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी चवीप्रमाणे थोडी साखर टाकली तरी चालते, पण पूर्ण गुळाचा जास्त सुंदर लागतो. वर हे झाकण ठेवलंय आणि आता मी कुकरचं झाकण लावलं. 15 ते 20 मिनिटं चालू ठेवणार आहे गॅसच्या फ्लेमवर. आणि तुम्ही शिटी लावली तरी चालेल वरती, आणि एक अराउंड 8 ते 9 शिट्या घ्या, किंवा मग मी असं 20 मिनिटं हे असं चालू ठेवणार आहे. चला तर चेक करूया आपला खरवस झालाय की नाही ते. ऑलमोस्ट 20 मिनिटं झाली आहे. तर आता आपण बघूया कुकर ओपन करून.